हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर फ्रेंड्स, मी आज ना तुरीचं वरण दाखवणार आहे. डाळ कशा पद्धतीनं बनवते आणि त्या पद्धतीनं बनवल्यावर तुम्हाला अजिबात ॲसिडिटीचा त्रास नाही होणार. तर फ्रेंड्स, मी डाळ घेताना अगोदर 1 वाटी डाळ घेतली शिजवून. पण सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट काय आहे ना तुम्हाला, की मी घरची डाळ यूज करते. माझ्या सासूबाई जात्यावर डाळ बनवून देतात मला. तर चला फ्रेंड्स, मी फोडणीची तयारी करत आहे. थोडंसं तेल घेतलं आहे. मी तेल खूप कमी यूज करते सगळ्याच भाज्यांना. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण घालून टोमॅटो ना मी खूप जास्त प्रकारे असा मॅश करून घेते. खूप शिजवते. एकदम मॅश झाला पाहिजे. त्यात फोडी अजिबात दिसल्या नाही पाहिजे. मग टोमॅटो मॅश झाला की मी जेवढं पाहिजे तेवढं तिखट घालते त्याच्यामध्ये. तिखट चांगलं शिजू देते आणि त्यानंतर डाळ घालते. तर हे बघा, मी अशा प्रकारे डाळ घातलेली आहे. रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे मी. आणि तर मग डाळ घातली की पाहिजे तेवढं पाणी घालून मी डाळ नंतर शेवटी खूप जास्त प्रमाणात उकळू देते ती डाळ. काही काही जण काय करतात की डाळ फुगली की बंद करतात. पण तसं नाही करायला पाहिजे. डाळ जास्त प्रमाणामध्ये उकळली ना तर ती एकतर टेस्टी पण लागते आणि त्यामुळे ॲसिडिटी पण होत नाही. आम्ही डेली वरण भात खातो. म्हणजे सगळेच जण खात असतील, पण माझं सांगण्याचा हेतू हा की मी डेली डाळ वरण खात असतानासुद्धा आम्हाला ॲसिडिटी अजिबात होत नाही. मला नाही, माझ्या मिस्टरांना नाही, माझ्या मुलांना नाही, आत्तापर्यंत नाही. आता 43+ मिस्टर आहेत, 38+ मी आहे, पण आम्हाला आत्तापर्यंत कसलाही ॲसिडिटीचा त्रास होत नाही. तर हे बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे मी डाळ बनवली आहे. त्यानंतर खूप जास्त प्रमाणात मी डाळ उकळून घेते, चांगली खळखळ अशी. ही दिसत आहे तुम्हाला. जास्त वेळ उकळून घेतली आहे डाळ मी. आणि उकळून घेतल्यानंतर आम्ही नंतर ती खायला घेतो. माझ्या भाच्यानं तर ही माझी डाळ इतकी आवडते ना, माझ्या नंदेच्या मुलींना, की त्या स्पेशली माझ्याकडे वरण भात खाण्यासाठी येतात. तर चला तर फ्रेंड, अशा प्रकारे तुम्ही पण वरण डाळ बनवून बघा. नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही ॲसिडिटी होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि चला तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ